दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। तुम्ही मला म्हणता ना, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। नमस्कार, मी नगरसेवक धनाजी कुंभार। आत्ता जो विषय चाललेला आहे बाजारचा, तर ह्या बाजारच्या विषयामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा जो बाजार भरतोय, हा बाजार इथून उठवायचं कारण, शेतकऱ्यांना उठवायचं कारण म्हणजे की वाहतुकीची कोंडी होत्या आणि आजूबाजूला रुग्णालय आहेत असं म्हणणं आहे की ह्या रुग्णालयाचा त्रास होतोय आणि इथं कोंडी होत्या, एखादी ॲम्ब्युलन्स वगैरे पास होत नाही, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना उठवायचं चाललेलं आहे। तर ह्याच्यावरती आम्ही संबंधित डॉक्टरांशी आमच्या सर्वांनी संपर्क केला आणि त्यांच्याशी चर्चा केली, बाबा हे तुम्हाला खरोखरच अडचणीचं होतंय का? तर त्यांच्याकडनं म्हणणं असं आलं की नाही, की पवार हॉस्पिटल आणि इथलं देशमुख हॉस्पिटल ह्याच्यामधला जो स्पेस आहे श्रीमंगल कार्यालय समोरचा, ह्या साईडला बसल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण होत नाही। त्या साईडने याला रोड एक माझ्यामते 70-80 फुटावर ते हॉस्पिटल आहे, त्यामुळे त्या रोड खुला करू शकतो आपण। ह्या हॉस्पिटलला, देशमुख हॉस्पिटलला यायला तिथनं पण आपण खुला करू, ते पण जवळ जायला असते। मधल्या भागात जर आपण बसवलं बाजार तर कुठल्याही प्रकारची अडचणी होणार आणि वाहतुकीची कोंडी व्हायचा एवढा मोठा बाजार काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालत नाही। शक्यतो हा बाजार संध्याकाळी 4 ते 5 नंतर स्टार्ट होतो आणि 4 नंतर लोक बसतात आणि 7:30-8 वाजता उठून जातात, म्हणजे तेवढ्या वेळेत त्यांचा चांगला बिझनेस होतो आणि लोकांना ताजा माल मिळतो। त्यासाठी लोक पण इकडं प्राधान्याने येत असते। तर हे सर्व ह्याच्यावर कसा तोडगा काढायचा हे प्रशासनानं आणि सत्ताधाऱ्यांनी बसून ह्याच्यावर तोडगा काढावा आणि हा असा बाजार इथं बसवावा। कारण इथल्या स्थानिक डॉक्टरांच्या आडाला लपून की बाबा त्यांना अडचण होत्या, ॲम्ब्युलन्स जात नाही, आपल्या संस्कृती, आपलं पोलीस सुसंस्कृत आहे, इथली लोकं सगळी सुशिक्षित आहेत आणि लोक कुठलीही ॲम्ब्युलन्स एखादी गाडी आली तर ते अडवून देणार नाही। आत्तापर्यंत हा बाजार बसत होता, गेली 7-8-10 वर्षाला बसतो या, तेव्हा कुठल्याही ॲम्ब्युलन्सला कुठल्याही त्रास नाही झालेला नाही आहे। लोक लगेच त्याला बाजू करून देतात, लगेच जागा करतात, व्यापारीसुद्धा आपला माल उचलून बाजूला ठेवतात। कारण की आपली ती संस्कृती आहे, रुग्ण आला की आपण त्याला कोणी असो त्याला मदत करतो। तर हे काही कारण नाही की हे हॉस्पिटल्स आहेत म्हणून हा बाजार उठवायचा, तर हे काही ठोस कारण नाही, ह्याच्या आडाला काहीतरी वेगळंच कारण आहे। तर ते सर्वांनी लक्षात घ्या आणि मी प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना रिक्वेस्ट करतो, विनंती करतो की सर्वांचं मत व्यक्त, जे लोक व्यक्त होते त्यांचं मत घ्या, तुम्ही सर्वांना बोलवा आणि व्यवस्थित ह्याच्यावर तोडगा काढून मंगळवारचाच बाजार कसा मोठा होईल आणि व्यवस्थित सगळं नियोजन होईल याचा आपण सर्वांनी विचार करा। धन्यवाद।